नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप डी आणि ग्रुप सी आरोग्य विभागाची जी परीक्षा तुमची होणार आहे पुढे, त्या अनुषंगाने काही जी केचे IMP क्वेश्चन्स बघणार आहोत। चला तर स्टार्ट करूया। पहिला प्रश्न बघा, अकबरच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर अकबरच्या महसूल व्यवस्थेचा जो प्रमुख होता तो होता, आन्सर आहे याचं तोरडमल। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्मा प्राप्त झाले? तर याचा आन्सर बघा, मराठवाडा मुक्तीसंग्राम जेव्हा झाला होता त्यात हुतात्मा कोण प्राप्त झाले होते? त्याचा आन्सर आहे गोविंदभाई श्राफ। नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खूप IMP प्रश्न आहे हा। हा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतो। तर याचा आन्सर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती। नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? हाही व्हेरी IMP क्वेश्चन आहे। याचा आन्सर बघा, वि. सावरकर यांनी 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आहे। व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। आता पहिलं जो दिलेला आहे ताजमहाल हा शहाजहानीच बांधलेला आहे। फतेपूर हे अकबरनी बांधलेला आहे। जामा मस्जिद हा जो आहे जामा मस्जिद जे बांधलेली आहे ती जहांगीरनी बांधलेली नाही। याचं उत्तर आहे शहाजहाज। आणि लाल किल्लासुद्धा शहाजहानी बांधलेला आहे। तर चुकीची जोडी कोणती झाली इथे? जामा मस्जिद हे सुद्धा शहाजहानीच बांधलेली आहे। नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 कोठे आगमन झाले? तो वास्को द गामा सर्वात आधी कुठे उतरलेला होता? तर कालिकतचा बंदर जो आहे कालिकत, तेथे वास्को द गामा सर्वात आधी उतरलेला होता भारतात। नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी रिकामी जागा या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? वेरूळ येथील कैलास लेणी जी आहे, कैलास लेणी ही कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरली गेलेली आहे? तर बघा याचा आन्सर बघा, ऑप्शन दिलेला आहे चालुक्य, वाटाकाटक, बहामानी, राष्ट्रकूट। त्याचा आन्सर आहे राष्ट्रकूट यांच्या काळात, राष्ट्रकूट या राजघराण्याच्या काळात वेरूळ येथील कैलास लेणी कोरली गेलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारूड हा रचना प्रकार तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव। तर भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे? कमेंट्समध्ये सांगा आन्सर। तर सांगतो मी याचा आन्सर, संत एकनाथांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 1750च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतीच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले? तर हा प्रश्नाचा आन्सर बघा इथे दिलेला आहे, सांगोला, त्याच्यानंतर वारणा, त्याच्यानंतर पालखेड, त्याच्यानंतर पुणे। कोणता करार होता? तर याचा योग्य आन्सर आहे संगोला। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? 1857च्या सातारा राजद्रोहाचे कटाचे प्रमुख कोण होते? तर रंगो बापूजी हे या राजद्रोहाचे कटाचे प्रमुख होते। खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागातून उगम पावते आणि दक्षिणेकडे खंभातच्या आखातात मिळते? तर याचं योग्य आन्सर बघा कोणता आहे? ऑप्शनमध्ये दिलेलं आहे लुणी नदी, साबरमती नदी, तापी नदी ही मही नदी। तर याचं योग्य आन्सर आहे मही नदी ही जी आहे ही विंध्य पर्वताच्या पश्चिम भागातून उगम पावते आणि दक्षिणेकडे खंभातच्या आखातात जाऊन मिळते। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, चिल्का सरोवर कोठे वसलेला आहे? व्हेरी IMP क्वेश्चन आहे हा। क्वेश्चनसुद्धा विचारला जाऊ शकतो तुमच्या एक्झाममध्ये। तर याचा आन्सर बघा, योग्य आन्सर, चिल्का सरोवर जो आहे तो महानदी व गोदावरी नद्याच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान आहे। ठीक आहे। चिल्का जे सरोवर आहे ते महानदी व गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? आता महाराष्ट्रातील कोणती नदी आहे जी खचदरीतून वाहते? तर याचा योग्य आन्सर बघा, ऑप्शनमध्ये दिले आहे घटप्रभा, कृष्णा, गोदावरी की तापी। तर याचं योग्य आन्सर आहे तापी नदी।
महाराष्ट्रातील तापी ही नदी खचदरीतून वाहत असते. त्यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. रेहकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता रेहकुरी हे अभयारण्य हा सुद्धा विचारला जाऊ शकते, IMP प्रश्न आहे. तर रेहकुरी हे जे अभयारण्य आहे तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक. तर याचं योग्य आन्सर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग येथे रेहकुरी अभयारण्य आहे आणि हा जो रेहकुरी अभयारण्य आहे हा आकारमानाने लहान अभयारण्य आहे आणि स्पेशल हा काळवीट जे हरण आहे, काळवीट जातीचं हरण आहे त्याच्या संवर्धनासाठी तिथे हा अभयारण्य आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? हा सोपा प्रश्न आहे. मेळघाट अभयारण्य हे जे आहे हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. गोखले हे काळाच्या बरोबर होते तर टिळक हे काळाच्या पुढे होते असे कोण म्हणाले? तर IMP प्रश्न आहे हा सुद्धा. तर असं कोणी म्हटलं होतं की गोखले हे काळाच्या बरोबर होते तर टिळक हे काळाच्या पुढे होते असं म्हणणारं कोण? तर याचा आन्सर आहे P. सीतारामय्या यांनी असं म्हटलेलं होतं. नेक्स्ट प्रश्न बघूया. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर याचं योग्य आन्सर आहे, आधी आपण ऑप्शन बघूया. नारायण लोखंडे, महात्मा फुले, विष्णुशास्त्री पंडित आणि कृष्णराव भालेकर. तर याचं योग्य आन्सर काय राहणार आहे तुम्हाला माहीतसुद्धा असेल. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर. तर याचं योग्य आन्सर आहे महात्मा फुले. नेहमी लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना हा सुद्धा व्हेरी IMP क्वेश्चन आहे आणि भरपूरदा तुमच्या एक्झाममध्ये विचारला जातो. तर सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हटले जाते? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन हे कोणाला म्हटले जाते? तर याचं योग्य आन्सर आहे कर्मवीर पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? तर मुरलीधर देवीदास आमटे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. इसवी सन 4 व 3 शतकात कोणत्या साम्राज्याने महाराष्ट्रावर राज्य केले होते? तर कोणत्या साम्राज्याने महाराष्ट्रावर राज्य केले होते? तर याचे योग्य आन्सर आहे मौर्य साम्राज्याने इसवी सन 4 व 3 शतकात आपल्या महाराष्ट्रावर राज्य केलं होतं. त्यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. महाराष्ट्र रिकामी जागा वर्ष सातवाहन घराण्याच्या राजवटीत आला. तर महाराष्ट्र किती वर्ष राहिलेला आहे? 400 वर्ष सातवाहन घराण्याच्या राजवटीत राहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. सातवाहन राजवंशातील महान शासक कोण होता? हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे. तर महान शासक सातवाहन राजवंशातील महान जो शासक होता तो होता गौतमीपुत्र सतकर्णी. त्यानंतर बघा. तिसरा अँग्लो मराठा युद्ध कधी झाले? तिसरे अँग्लो मराठा युद्ध कधी झाले? तर याचं योग्य आन्सर आहे 1817 ते 1818 मध्ये तिसरे अँग्लो मराठा युद्ध झालेले आहे. दीनबंधू हे साप्ताहिक कोणी सुरू केले? दीनबंधू हे साप्ताहिक कोणी सुरू केले? याचं योग्य आन्सर आहे कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे साप्ताहिक सुरू केलं होतं. IMP क्वेश्चन आहे हा सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला नाही? तर खालीलपैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला नाही? तर शिवभारत हा जो ग्रंथ आहे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला नाही. बाकीचे जे ग्रंथ आहे बुधभूषण, नायिका भेद आणि नखशिख हे जे ग्रंथ आहे हे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले आहे, फक्त शिवभारत हा सोडून. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. महाराष्ट्रात दलित पॅंथरची स्थापना किती साली झाली? महाराष्ट्रात दलित पॅंथरची स्थापना किती साली झाली? ऑप्शनमध्ये बघा. मे 1972, नोव्हेंबर 1972, जून 1974 की नोव्हेंबर 1974? तर योग्य आन्सर काय आहे याचं? मे 1972ला दलित पॅंथरची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा, मे 1972. हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचे प्रमुख कोण होते?
तर हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचे प्रमुख कोण होते? तर याचं योग्य आन्सर आहे कासिम रजवी. कासिम रजवी. तुम्ही ट्रिकनुसार सुद्धा याला लक्षात ठेवू शकता. रझवी वरून रझाकार संघटना, रझवी रझाकार. ठीक आहे. तर यावरून तुम्ही ट्रिकवरून हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवू शकता. तुम्हाला जर विचारलं की हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचे प्रमुख कोण होते, तर कासिम रजवी. नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता समाजसुधारक अल्पजीवी ठरला? खालीलपैकी कोणता समाजसुधारक हा अल्पजीवी म्हणजे कमी आयुष्य तो जगला? तर त्याचा आन्सर आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे जे समाजसुधारक आहे हे अल्पजीवी ठरले. नेक्स्ट प्रश्न बघा. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? भारतीय अस्पृश्यतेचा ग्रंथ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं योग्य आन्सर आहे विरा शिंदे यांनी. विरा शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो. अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहा याने रिकामी जागामध्ये केली. अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहा याने कोणत्या वर्षी केलेली आहे? तर 1490मध्ये. कधी? 1490मध्ये अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहा याने. असा प्रश्नसुद्धा विचारू शकते तुम्हाला. अहमदनगरची स्थापना कोणी केलेली आहे? तर अहमद निजामशहा यांनी अहमदनगरची स्थापना 1490मध्ये केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय? स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय? तर यांचं मूळ नाव आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. ओके. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. नेक्स्ट प्रश्न बघा. श्री गुरु गोविंदजी यांचा जन्म कोठे झाला? गुरु गोविंदजी यांचा जन्म कोठे झाला? तर बघा इथे भरपूर मुलं काय करणार, नांदेडला गुरु गोविंद सिंगजीचं तिथे मंदिर वगैरे आहे, तर त्यावरून ते कन्फ्यूज होईल आणि नांदेड या ऑप्शनला क्लिक करेल, तर तिथे यांचा आन्सर चुकेल. याचं योग्य आन्सर आहे पटना. गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म पटना येथे झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो. दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले? दक्षिण भारतावर बघा, दक्षिण भारतावर सर्वात प्रथम कोणी आक्रमण केले? तर अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी या राजाने दक्षिण भारतावर सर्वात प्रथम काय केलं? आक्रमण केले.